माझी चुकी होती ती एक. नमस्कार. आज खूप मी खुश आहे कारण मला यूट्यूबकडनं आलेला आहे मेल, तो पण माझ्या फर्स्ट पेमेंटचा. म्हणजे यूट्यूबकडनं जो पेमेंट येतो तो फर्स्ट पेमेंटचं आज मला मेल आलेला आहे आणि तेच काढण्यासाठी मी आता जाणार आहे बँकेत. पण किती मिळाले हे पाहण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण वॉच करा. तर फायनली मी निघालेली आहे बँकेकडे जायला. बँकेत मी पोहोचले आहे आणि किती पैसे मिळत आहेत ते ह्या ब्लॉगमध्ये शेवटपर्यंत नक्की पहा, म्हणजे तुम्हाला कळेल. आता बँकेत पोचले आणि तिथनं पैसे काढलेले आहेत. तर एवढे सारे पैसे पाहिल्यानंतर मी खूप खुश झालेली आहे, कारण माझ्या मेहनतीचं काहीतरी चीज आणि तुमच्या सपोर्टमुळे हे सर्व घडलेलं आहे. घरी आल्यानंतर मी देवाचरणी हे पैसे ठेवले आणि कारण त्याच्यामुळेच हे सर्व घडत आहे. नमस्कार. आज मी खूप खुश आहे, खरंच खूप खुश आहे. कारण की ज्या गोष्टीसाठी मी 2 वर्ष वाट पाहिली आणि जी मस्तीमध्ये मजा मस्तीमध्ये मी जो व्हिडिओ टाकायला लागले यूट्यूबवरती किंवा यूट्यूब चॅनल खोलला, त्यामध्ये मला खरंच पेमेंट कधी मिळेल अशी मला खरंच आशा नव्हती. आणि बरेच जण म्हणत होती की काय हे करते, कशाला टाकतेस, काय करतेस तू, काय तुझ्याने होणार आहे. तर त्यांच्या नाकावर टिचून आज मला 2 वर्षानंतर पहिलं यूट्यूबचं पेमेंट आलेलं आहे. तर हे आहे माझं फर्स्ट यूट्यूब पेमेंट. तर इतके आलेले आहेत. तर मला इतका आनंद झाला की कुठे गगनात मावत नव्हतं. कारण की मी अशीच बसलेली असताना मला अचानक मेसेज आला यूट्यूबकडनं तिकडनं, आणि डॉलरमधनं मला किती पेमेंट मिळणार आहे ते कळलं. आणि पटकन आल्यानंतर मी लगेचच बँकेला भेट दिली, बँकेमधनं पैसे आणले आणि आज मी तुमच्यासमोर आहे. तर माझी जर्नी खूप म्हणजे असं 2 वर्ष त्या गोष्टीला लागली. कारण की यूट्यूबला मॉनिटायझन, वॉच टाईम आणि त्यानंतर व्हिडिओ व्हायरल होणं, हे जाम म्हणजे खूप टाईम जातं त्यासाठी. पण असं म्हणायचं की मेहनतीचं फळ हे कधीतरी मिळतं आणि ते मला आज मिळालेले आहे. तर तुम्हाला काय वाटतं, किती असतील हे माझ्याकडे? तर म्हणजे तुम्हाला जर असं वाटत असेल की हे जाणून घ्यायचं आहे तर हा व्हिडिओ पूर्ण वॉच करा. कारण की इतकी मेहनत घेतली होती मी. अगोदर सुरुवातीला तर मी म्हणजे यूट्यूबला जेव्हा व्हिडिओ टाकायचे तेव्हा मस्तीमध्येच टाकायचे. असेच माझ्या मुलीचं पहिला म्हणजे 1 वर्ष कंप्लीट झालं आणि आम्ही एकविरा देवीला गेलो होतो. तिथे फर्स्ट आम्ही जो व्हिडिओ बनवला होता तिथल्या देवीच्या इथला, तो व्हिडिओ मी टाकला होता इथे एकविरे आईचे इथे. आणि ते सुद्धा कसं नाही माहिती नव्हतं की कसं करायचं आहे किंवा कसं आपण ते टाकणार आहोत. तर माझे मिस्टर, त्याच्यानंतर माझे जे आमचे भाऊ वगैरे होते मस्ती करत होते आणि त्याच्यामध्येच आम्ही तो व्हिडिओ टाकला होता. त्याच्यानंतर असे खूप व्हिडिओ मी केले, शॉर्टसुद्धा करते. तर तुम्हाला जर माझे व्हिडिओ पाहायचे असतील तर माझ्या काव्य ओवी ब्लॉगला नक्की चॅनलला भेट देऊन सबस्क्राईब करावं लागेल आणि एक लाईक तर नक्कीच केलं पाहिजे. तर असंच करता 2 वर्ष उलटले. मॉनिटायझन व्हायला मला वेळ लागला नाही, कारण की अगदी 3-4 महिन्यामध्येच माझे 1000 वॉच सबस्क्राईब आणि 4000 वॉच टाईम गेले. पण एक वेळ अशी आली की त्या टायमाला आपल्याला कुठलीच गोष्ट माहिती नसते. मग मध्येच मी एक व्हिडिओ, माझी चुकी होती ती, एक व्हिडिओ मला आलं होतं असाच देवीचं होतं ते. तर देवीचा व्हिडिओ कोणीतरी मला शेअर केला होता आणि मला माहीत नसल्यामुळे मी तो व्हिडिओ चॅनलवर टाकला आणि त्याच्यावरती मला कॉपीराईट आलं आणि त्याच्यासाठी मला 3 महिने, माझे 3 महिने फुकट गेले. 3 महिन्यामध्ये आपले जेव्हा सबस्क्राईब जेव्हा एक वेळेला वाढत असतात, व्ह्यूज वाढत असतात आणि त्याच्यात 3 महिने जेव्हा आपलं मॉनिटायझन कॅन्सल होतो आणि मग त्याच्यानंतर आपण सगळं डिमोटिव्ह होऊन जातो आणि मग आपण व्हिडिओ नेहमी रेग्युलर टाकत नाही. मग त्याच्याने आपले जे असणारे फॉलोअर्स असतात ते सुद्धा निघून जातात. तोच प्रकार माझ्याबरोबर झाला. अगदी वर्षभर मी छान असे व्हिडिओ टाकत होते. माझं चॅनल मॉनिटायझन झालेला, त्याच्यामध्ये व्हिडिओला अगदी कधी 5% तर कधी 10% किंवा 20% किंवा असं कधी व्ह्यूजला हे यायचे म्हणजे $0.20 जमत होते. काही वेळेला तर $5 झाले एका व्हिडिओला, कधी 7 झाले. पण जेव्हा ह्या व्हिडिओला जेव्हा देवीचा व्हिडिओ टाकला तेव्हा अगोदर कॉपीराईट दाखवलं नव्हतं, नंतर कॉपीराईट मला आलं. तेव्हा माझं कॉपीराईटचं होतं. तेव्हा काय झालं की तेव्हा मला त्या व्हिडिओला साधारणतः
$15 जमा झाले होते आणि त्या $15नीच वाट लावली. थोड्या दिवसांनीच म्हणजे काही दिवसांनी कॉपीराईट आला आणि कॉपीराईटनी माझं मॉनिटायझर कॅन्सल झालं आणि मग मी डिमोटिवेट झाले आणि मग नंतर मग जेव्हा 3 महिने झाले मग परत सुरू केला. म्हटलं चला आपण परत टाकूया व्यवस्थित असे व्हिडिओ. त्यानंतर मला हे 2 वर्ष म्हणजे 1 वर्ष तो गेला आणि हा 1 वर्ष असं 2 वर्ष मला हे पैसे किंवा हे पेमेंट यायला लागलं. आणि त्याच्यामध्येच म्हणजे म्हणायचं झालं तर माझ्या भाचीने मला खरंच मदत केली, कारण की मला ह्याच्याबद्दल काहीच व्हिडिओबद्दल माहिती नव्हतं. माझी जी बहिणीची मुलगी आहे राणू, तिने हे सगळं मदत केली होती मला, कारण चॅनल ओपन करून देणं किंवा काही जर मेसेज आले तर एवढं काय मी खूप शिकलेली नाही आहे, तर त्याच्यामुळे मेसेज वगैरे आले किंवा त्याच्यामुळे तिकडे आपल्या यूट्यूबला काही जर काय रिक्वेस्ट टाकायची असेल किंवा काय टाकायचं ते माझी भाची करायची. तर तिच्यामुळे आणि तुमच्या सर्वांच्या म्हणजे सपोर्टमुळे मी खरी आज इथपर्यंत पोचले. तर म्हणून हा व्हिडिओ मला हा जो आजचा ब्लॉग आहे तो करायचा होता, कारण की तुमच्या सपोर्टमुळेच मी इथपर्यंत आज पोचलेले आणि ह्याच्याही पुढे तुम्ही मला सपोर्ट करत राहा, म्हणजे माझंही पुढे इतर जसे म्हणजे जी लोक असतात पोचतात वरती त्याप्रमाणे मलाही पोचता येईल. थोडासा एक चान्स तर मिळालाच पाहिजे ना, तर तो मला चान्स नक्की द्या. आणि तुम्हाला काय वाटतं हे माझे किती असतील, तुम्हाला जे जाणून घ्यायचं होतं की मला किती आलं यूट्यूबचं पेमेंट. मला हे यूट्यूबचं पेमेंट फर्स्ट आले, पण मी प्रमोशन करायचे किंवा एखाद्या म्हणजे दुकानांचे प्रमोशन असतात त्याच्यामध्ये मला पैसे आलेले आहेत, गिफ्ट मिळालेले आहेत, पण यूट्यूबकडनं हा पहिलाच पेमेंट मला आलेला आहे. आणि हा पेमेंट साधारणतः एक आपण मोबाईल खरेदी करू शकू इथपर्यंतचा माझ्याकडे हा पेमेंट आलेला आहे. तर मला खूप आनंद होतो आहे की माझ्या मेहनतीचं काहीतरी चीज झालेलं आहे आणि तुमच्या सपोर्टमुळे मला हे आजचं पेमेंट मिळालेलं आहे. तर कसं वाटतोय तुम्हाला हा आजचा व्हिडिओ, आणि तुम्हाला तुमच्या सपोर्टमुळे जे मिळालेले फर्स्ट पेमेंट आहे ते तुमच्यापर्यंत शेअर करायचं होतं, कारण की तुम्ही माझी फॅमिली आहात. त्या फॅमिलीसोबत मला असं वाटलं की हे आनंद तुमच्यापर्यंत माझं पोचवावं, म्हणून मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर धन्यवाद. असेच माझे छान छान व्हिडिओ नक्की पाहत राहा आणि खूप शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि पुढचा व्हिडिओ खूप छान छान देण्याचा प्रयत्न करेल, तर नक्की माझे व्हिडिओ पाहत राहा. धन्यवाद.